सध्या मी आहे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील सोनखेड मानखेड शिवारामध्ये। काय झाले मंडळी, मागील 35 वर्षापासून एका शेतकऱ्याने आपल्या शेतीमध्ये बांधावर आलेल्या चंदनाच्या झाडाची जोपासना केली होती। किती वर्षापासून? 30 ते 35 वर्षापासून। मात्र हा सर्व खजिना जो आहे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नुकतीच घडली आहे आणि तेच शेतकरी माझ्या सोबत आहेत। त्यांचा मी अगोदर परिचय घेऊन नेमकी कशा पद्धतीने ही घटना घडली आहे तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे। स्वागत आहे सर तुमचा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह मध्ये। काय नाव आहे तुमचं पूर्ण? माझं नाव जगन्नाथ काशीनाथ पुणे, राहणार सोनखेड, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर। काय नेमकं कशी घडली घटना? किती वर्षापासूनचा तुमचा अनुभव आहे या चंदनाच्या झाडांच्या शेतीचा आणि कशा पद्धतीने घटना घडल्या? मला सविस्तर तुमच्याकडून माहिती पाहिजे। तर हे बांधावर वृक्ष लागवड म्हणजे झाडाचं संगोपन केलेलं आहे। झाडं आपोआप वापलेली होती। मग त्या झाडाला असं सांगावांगीवरून किंवा असं ऐकण्यामधून किंवा त्यांना भाव चांगला मिळू शकतो। मग याच्याबद्दल आपण अभ्यास केला। अभ्यास केल्याच्या नंतर या खुल्या मार्केटमध्ये किंवा इतर रस्त्यावर जे येणारे लोक आहेत यांना 1,500 2,000 रुपये किलो विकण्यापेक्षा शासकीय मार्केटमध्ये जिथं जे शासकीय कंपन्या आहेत त्या कंपन्या आज जवळपास 8,000 ते 8,500 रुपये किलो दराने चंदन खरेदी करतात। त्याच्यासाठी आम्ही त्या कंपन्याशी करार केला आणि ते विक्रीच्या तयारीत असताना त्या चंदन चोरांनी जी मी जवळपास 30-35 झाडं संगोपन करून ठेवलेले होते त्या पूर्ण झाडाचा त्यांनी 3 रात्रीमध्ये म्हणजे 3 वेळेस चोऱ्या करून ते पूर्ण झाडं संपवलेली आहेत। आणि त्याच्यामुळं मला जे काही जवळपास 50-60 लाख रुपयाचं उत्पन्न मिळणार होतं ह्या 30-35 झाडामधून ते पूर्ण फेल गेलेलं आहे। आणि सध्या चंदन शेतीपासून परावर्त होवं किंवा चंदनाची झाडं शेतात ठेवावी अशी आजच्या घडल्या तरी माझी इच्छा नाहीये। तर मला सांगा, हे प्रकार घडल्यानंतर तुम्ही पोलीस विभागाकडे तक्रार दिली असेल, कसा रिस्पॉन्स भेटला पोलीस विभागाकडून तुम्हाला? पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पोलीस माध्यमाकडे ज्यावेळेस मी म्हणजे पोलिसाकडे तक्रार देण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस त्यांना ही सांगितलं की माझे ह्या पद्धतीचे झाड आहेत ही आहेत। तर त्यांनी त्या झाडाची किंमत फक्त 1,000 रुपयापर्यंत केलेली। तो त्यांचा अभ्यासाचा अभाव असेल किंवा त्यांना माहिती नसेल किंवा ज्ञान नसेल किंवा त्यांनी त्यांच्या मोगमीक पद्धतीने केला असेल। त्यांना मी सांगत होतो किंवा ही दर आहेत किंवा ही पद्धत आहे, त्याचा एवढा किलो माल निघू शकतो। आज एका झाडामध्ये माझ्या जवळपास 25 पासून ते 35 किलोपर्यंत एका चंदनाच्या झाडामध्ये गाभा निघणार होता, हाटून निघणार होतं। पण त्यांनी त्याचं ते त्यांच्या त्या पद्धतीने त्यांची काय होते ते माहिती नाही, पण त्यांनी त्या पद्धतीने त्यांनी तक्रार नोंदवून घेतलेली आहे। ती तक्रार नोंदवण्यासाठी सुद्धा आमचे जवळपास 2-2, 3-3 दिवस गेलेले आहेत की मी त्यांना सांगत होतो किंवा ह्या पद्धतीने तक्रार नोंदवून घ्या, पण त्यांनी नोंदवून नाही। शेवटी नाईलाज असतो मला ती तक्रार तशी नोंदवावी लागली। नाईलाज असतो कारण त्याचा गुन्हा नोंद करणं भाग होतं। मग त्याला 1,000 ते 1,000 रुपये सही पद्धतीने, पण ऍक्च्युली माझं जवळपास 53 लाखाच्या पुढून माझं आजच्या घडला नुकसान झालेलं आहे। मला सांगा, हे तुमचं गाव जे आहे कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येते? माझं गाव किनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येते। किनगाव पासून एक 8 किलोमीटर अंतरापर्यंत गाव आहे। चोरी होण्याचा वेळ जे आहे दिवसा होत असते का संध्याकाळी? नेमकं कशा पद्धतीने केली जाते चंदनाच्या झाडांची? हे संध्याकाळी जवळपास रात्री 10च्या नंतर 3 पर्यंत 3:30 पर्यंत हे चोऱ्या केलेल्या आहेत। 3 वेळी झालेल्या जी चोऱ्या आहेत ती याच कालावधीमध्ये झालेल्या आहेत। मला सांगा, आता तुम्ही म्हटलं की 3 रात्रीमध्ये ही चोरी झालेली आहे, मग मागे ज्यावेळेस 2 वेळेस हा प्रकार घडला त्यावेळेस पोलीस प्रशासनाने काय केलं त्याच्याबद्दल? फक्त तक्रार दाखल करून घेतली। यांनी आले, मोका तपासणी केली, पाहिलं, पण धागादोऱ्या काहीच नाही। त्यांनी तिथे करवत पट्ट्या टाकल्या, त्याची झाडं जी बाजूला काही अंतरावर नेऊन त्यांनी तिथे कटिंग करून माल घेऊन गेले। आणि ह्याच्यामध्ये माझा अंदाज कमीत कमी 6 ते 10 लोकांपर्यंतची टोळी असेल असं मला वाटतं। विषय असा आहे की 3 वेळेस एकाच शेतकऱ्याची चोरी होते आणि पोलीस प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करते असंच म्हणावं लागेल। नेमका हा जो तपास जो आहे, किनगाव पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून भाऊसाहेब खंदारे आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। एका शेतकऱ्याने त्यांना 2 वेळेस अगोदर तक्रार दिल्यानंतर त्यांनी काय तपास लावला आहे, नेमकं काय करत आहेत हे मात्र पाहणं आपल्याला गरजेचं आहे। मासूम भाई शेख माझ्यासोबत आहेत। सर, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। आम्ही जाणार आहोत थेट तुमचे जे तपासक अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे जाऊन आम्ही नेमकं काय चाललंय ते बघणार आहोत। सर, आपण जाऊया थेट भाऊसाहेब खंदारे यांच्याकडे। खंदारे सहाय्यक पोलीस निरीक्षक माझ्यासोबत आहेत। एका शेतकऱ्याने तुमच्याकडे
लगातार 2 वेळेस चंदनाच्या झाडाची चोरी झाली अशी तक्रार केली. नेमकं काय त्याच्यामध्ये तपास केला तुम्ही? हे जगन्नाथ पुणे जे आहेत चंदनाची शेती करतायत आणि ही शेती सोनखेड मानखेड पासून अतिशय दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी मनुष्य वस्ती खूप कमी आहे. सुरुवातीला जी त्यांची चोरी झाली त्यावेळेस आम्ही आलो तर म्हणजे एका बांधावरून दुसऱ्या बांधावरचे देखील माणूस दिसत नाही एवढी या ठिकाणी जंगल आहे. आणि ह्याचा फायदा घेऊन कुणीतरी त्यांचे 9 ते 11 झाडं काहीतरी चोरले ते सुरुवातीला. त्याचा तपास चालू असताना त्या दरम्यान आम्ही जे संशयित आहेत असे जे की चंदन तोडून चोरी करू शकतात त्यांच्याकडे तपास केलेला आहे. असे 8 ते 9 लोकांकडे आम्ही यापूर्वी तपास केला. त्याचबरोबर जे पूर्वीचे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत सजेशन प्रमाणे त्याचा देखील तपास केला. माहितीगार लोकांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला, परंतु जे आपले जगन्नाथ पुणे आहेत यांची झाडे नेमकी कुणी चोरलेली आहेत किंवा हा कोण चोर आहे याची अद्यापपर्यंत माहिती भेटली नाही. आणि हा सुरुवातीचा तपास चालू असतानाच त्यानंतर परत 1.5 ते 2 महिन्याच्या दरम्यान परत 2 वेळेस या ठिकाणी चोरी झाली. आणि एक दिवशी तर स्वतः मालक हे शेतामध्ये हजर असताना देखील स्वतःची शेकोटी करून या ठिकाणी राखण करीत होते. ती त्या दिवशी परत चोरी झाल्याची त्यांनी काल आम्हाला माहिती दिली आणि त्यानुसार आम्ही परत त्या एरियाची पाहणी केली आहे. पाहणी करून आजूबाजूला CCTV फुटेज वगैरे काही लोकांकडून काही गोपनीय माहिती भेटली का त्या दृष्टीने पण तपास चालू आहे. मला सांगा, पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडतंय असं एक जनतेमध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे. त्या संदर्भात काय आवाहन करायला शेतकऱ्यांना, इतर शेतकऱ्यांना? एक तर हे शेती एकदम असे ज्या ठिकाणी मनुष्यवस्ती नाही आणि अशा ठिकाणी असल्यामुळे थोडं चॅलेंजिंग काम आहे पोलिसांसाठी. की इथं नेमकं रात्री कोण चोर येतो. आम्ही पेट्रोलिंग करताना नाईट दरम्यान जे आहे फक्त जे आजूबाजूचे मेन रोड असतात त्या रोडनं पेट्रोलिंग करतो. परंतु हा एरिया जरा थोडा दुर्गम आहे, म्हणजे जो रोड पासून आतमध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलीस नाईटला जरी पेट्रोलिंग आले तरी इथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि विशेष म्हणजे स्वतः मालक शेतामध्ये हजर असताना देखील चोरी झाली म्हणजे हे किती मोठं आव्हान आहे पोलिसांसमोर. आणि विशेषतः जगन्नाथ पुणे आहेत यांचा देखील मोठा प्रमाणात लॉस झाला आहे. त्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीनं पोलिसाचे जे इन्फॉर्मर आहेत, पूर्वीचे गुन्हेगार, अशा प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांच्याकडून जास्तीत जास्त अजून माहिती कलेक्ट करून नेमका गुन्हेगार कोण आहे असं शोधण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न चालू. एकूणच पाहिलं तर पोलीस प्रशासनाची कशी भूमिका राहणार आहे हे पाहणं औचित्याचं ठरते. त्याचबरोबर माझ्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषजी कल्याणकर साहेब आहेत. कारण उपविभागामध्ये जितके पोलीस स्टेशन आहेत त्यांच्या अंडरमध्ये येतात आणि त्यांचं त्याच्यावरती नियंत्रण असतं. साहेब, आपल्या विभागामध्ये 3 वेळेस चंदनाच्या झाडांची चोरी झालेली आहे. कसं नियंत्रण ठेवता तुम्ही या घटनेवरती? चोरी ही जगन्नाथ पुणे आमच्या शेतावर झालेली आहे. दुर्गम भाग आहे, अतिशय दुर्गम भाग आहे. दुर्गम भागातली झाडाची चोरी आहे, वारंवार होत आहे. ते करून पाहिली, पण हा खूप आतला भाग आहे आणि मोठं शेत आहे त्यांचं. 25-30 एकर शेती आहे. तर त्या शेतीला आम्ही स्वतः राहून किंवा मालक तिथे थांबून काही दिसत नाही. हरणाचा सुळसुळाट आहे, डोकराचा सुळसुळाट आहे. त्यामुळं सुरक्षा करताना त्यांना पण अडचणी येतात. त्यातून आम्ही मार्ग काढत आहोत. आम्ही आमचे सोर्सेस लावलेले आहेत आणि एक निश्चितच सांगतो की लवकरच या चोरट्याचा आम्ही करणार आहोत आणि ते सापडतील. आम्ही सर्वांना आवाहन करतो की ही जवळजवळ 7-8 लोकांची टोळी असावी जी बाहेर राज्यातली आलेली असावी. एक बनेन सापडलेले आहे, काही कपडे सापडलेले ते बाहेर राज्यात. तर त्याच्यावरही आपण तपास करतोय. पण आमचा अंदाज आहे बाहेर राज्यातली टोळी आहे जी इथं येऊन चंदन चोरून त्याचा गाभा घेत आहे. त्या चोरी करणारे 8 ते 10 लोक फिरताना कोणी आढळले, कुठं ढाब्यावर जेवताना, कुठं चहा पिताना, दारू पिताना, तर निश्चितच सगळ्या शेतकरी किंवा गावकऱ्यांची पण जिम्मेदारी बनते तात्काळ आम्हाला किंवा आपल्या मार्फत आम्हाला जेणेकरून या टोळीचा आम्ही बंदोबस्त करू शकतो. मला जनतेला विनंती करायची आहे की आपण अशी काही घटना दिसते, काय दिसते तर न लपवून करतो आणि सर्व बाजूने याचा तपास करतो. वेगवेगळ्या प्रकार आहे, त्यात वेगवेगळ्या प्रकारे याच्यात आम्ही तपास करतो. का वारंवार एखाद्याची काही दुश्मनी आहे का,
काही एखाद्याशी खोडेलपणा करतोय का एक ह्याही बाजून तपास करतो आणि सराईत जे गुन्हेगार आहेत त्यांचे आम्ही आणलेले आहे, अजून आणलं चालूच आहे. आता हे दोघं तिघ जण आमच्या ताब्यात आहेत, ते त्याची करणं चालू आहे. बऱ्याच आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा पण उपयोग करणार आहोत. निश्चितच एक 8 दिवस आपल्याला याच्या बाबतीत आम्ही तर आपल्याला बघावं लागणार आहे की पुढील भागामध्ये नेमकं अहमदपूर तालुक्याचं पोलीस प्रशासन कशा पद्धतीनं या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचं काम करतं. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूरला. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.